बऱ्याचशा बायका नवऱ्यांशी भांडतात की तुम्ही मला वेळ देत नाही. आम्ही खरंच एकमेकाच्या परत प्रेमामध्ये पडत होतो. सहज बोलला एवढं तर चल मग माझ्यासोबत. हम दोनों इंडिया गेट से गेटवे ऑफ इंडिया साइकिलिंग करने वाले हैं. आणि मी मारली 100. माझ्या जिद्दीला ती पण एक साथ देत होती. मला सायकलिंग मध्ये बिलकुल इंटरेस्ट नव्हता. नमस्कार मित्रांनो, माझं नाव ऋषिकेश सोनार आणि ही माझी वाईफ श्रद्धा सोनार. आम्ही दोघं ठाणे घोडबंदर रोडला राहतो आणि साधारणतः 2022 पासून आम्ही कोविडनंतर सायकलिंगमध्ये आलो आणि तेव्हापासून आम्ही सायकलिंगची जर्नी कंटिन्यू आहे. आणि 2022 पासून आम्ही सायकलिंगला थोडं सिरियसली घेऊन बरेचसे काही अशा लाँग डिस्टन्स सायकलिंग सुरू केली, कपल सायकलिंग. तर 2022ला आम्ही सुरुवातीला गेलो होतो स्टॅच्यू ऑफ युनिटीला. ती होती एक 400 किलोमीटरची राईड आमची. मग तेव्हा आम्हाला खूप मजा आली आणि असं वाटलं की ही जर्नी आपण कंटिन्यू केली पाहिजे. म्हणून मग आम्ही 2023ला ठाणे ते गोवा अशी एक 600 किलोमीटरची राईड केली. आणि मग असंच तो एक जर्नी सुरू राहिली. आणि मग नंतरून आम्ही 2024ला आम्ही बँगलोर ते ठाणे अशी एक 1000 किलोमीटरची राईड केली. आणि 2025 जी आमची ड्रीम राईड होती ती राईड आम्ही इंडिया गेट ते गेटवे ऑफ इंडिया अशी 1400 किलोमीटरची राईड केली. इंडिया गेट ते गेटवे ऑफ इंडिया मोहीम आम्ही जी ठरवली याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ते आमचं आराध्य दैवत आहे आणि आम्ही त्यांचे मावळे आहोत. त्यांनी आग्रा ते जे रायगडावरती जे त्यांनी स्वारी केली होती, त्या स्वारीसाठी त्यांचा फिटनेस काय होता, त्यांना काय चॅलेंजेस आले असतील, त्यांनी कसं ते जर्नी पूर्ण केली असेल, याची एक क्युरियोसिटी आमच्या मनामध्ये होती. तर म्हणूनच आमच्या डोक्यामध्ये ती संकल्पना आली की आपण असं काहीतरी करूया. आणि दुसरं म्हणजे आपलं महाराष्ट्र गीत, त्याच्यामधली जी लाईन आहे, जी आमची एक टॅगलाईन सुद्धा आहे की दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. म्हणून इंडिया गेट ते गेटवे ऑफ इंडिया अशी आपण एक सायकलिंग वारी करूया, जेणेकरून ती आपल्याला एक अनुभव येईल आणि आपला फिटनेस पण टेस्ट होईल. जी प्रिपरेशनसाठी याच्यात प्रिपरेशनचे डिपार्टमेंट्स जर मी डिवाइड करेल तर बऱ्याच डिपार्टमेंटमध्ये काम करावं लागलं. सर्वात पहिलं प्रिपरेशन होतं की डेट्स फायनल करणं. माझी जी मुलगी आहे ती आता 4थीला आहे, तर तिची शाळा, तिच्या शाळेत होणारे एक्झाम वगैरे त्या सगळ्या आम्हाला प्लॅन कराव्या लागल्या. माझे आई वडील माझ्याकडे असतात तर त्यांचा कुठे प्रोग्राम आहे का नाहीये तो विचार करून आम्ही डेट्स फायनल केल्या. दुसरं जी प्लॅनिंग होतं, रिझर्वेशन्स किंवा कोणते फेस्टिवल्स जे ते आपले पूर्ण होऊन रेल्वेचे रिझर्वेशन्स वगैरे अवेलेबल आहेत का नाही ती एक वर्किंग करायची होती. तिसरी एक महत्वाची गोष्ट होती की फायनान्स, की आपल्याकडे तो फायनान्स सुद्धा अवेलेबल असला पाहिजे की आपण आता एक जाणार आहे त्याच्यावरती पण एक काम सुरू होतं आणि ते पण एक प्लॅनिंग केली की. आणि नंतरून सायकल मेंटेनन्स हा तर अविभाज्य घटक आहे आपल्या पूर्ण जर्नीचा. तर सायकलसाठीच पण आपल्या कोणत्या वस्तू आपल्याला बदलायच्या आहे, त्या चेंज करायच्या आहे, तर त्या सगळ्या गोष्टींचा मेंटेनन्स ही एक प्लॅनिंग. आणि हे सगळं प्लॅनिंग करत असताना सुद्धा एक वर्षाच्या सुरुवातीलाच एक प्लॅनिंग अशी बनवली होती की मी वर्किंगला असल्यामुळे एक ऑफिसच्या सुट्ट्या हे आपण कधी घेऊ शकतो, कारण की हे सर्वात एक चॅलेंजिंग असतं. तर ती सुद्धा मी एक वर्षभरापासूनच ठरवलं होतं की आपण ऑफिसच्या सुट्ट्या कशा प्लॅन करायच्या, त्यासाठी आपले सगळे प्रोजेक्ट वेळेवर डिलिव्हर करायचे आणि जेणेकरून बॉसला किंवा कोणतेही प्रोजेक्ट आपल्यामुळे अडू नये, कोणत्या गडबडी होऊ नये, त्या प्लॅनिंग करूनच ह्या सगळं संगनमत करून डेट्स प्लॅन केल्या गेल्या. आणि ह्या सगळ्या जर्नी बरोबरच सर्वात महत्त्वाची गोष्ट जी होती ती होती की स्टॅमिना बिल्डिंग आणि आपला पर्सनल परफॉर्मन्स कसा इम्प्रूव्ड राहील मागच्या राईडपेक्षा. कारण की आता हे किलोमीटर पण जास्त होते आणि ह्या जर्नी पण खूप जास्त दिवसाची होती. तर त्याच्यावरती पण आम्ही रनिंग, नंतर डाएट, आम्ही वेट लॉस वगैरे तो पण एक प्रयत्न केला, जेणेकरून जेवढं आपण फिटनेस आपली लेवल चांगली राहील तेवढं आपल्याला ह्या पूर्ण जर्नीमध्ये हेल्प होणार आहे. आणि डेफिनेटली श्रद्धाला कॉन्फिडन्समध्ये घेऊन तिच्या पण सगळ्या गोष्टी किंवा मंथली जे सायकल्स असतात त्या सगळ्या सायकल्सच्या डेट सुद्धा कन्सिडर करून की जेणेकरून तिला त्या कोणत्याही कुठे चॅलेंज येणार नाही, तो सुद्धा आम्ही बऱ्याच वेळेस प्रयत्न केला की तो कव्हर होऊनच पूर्ण जर्नी प्लॅन होईल. ही आमची कपल राईड आहे. कपल राईड म्हणजे की नवरा आणि बायको. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रिपरेशन, तर आम्ही सगळे टेन्शन्स, ऑफिसचे टेन्शन, फॅमिली टेन्शन आणि मुलीची जबाबदारी वगैरे सगळं हे आम्ही सगळं मागे सोडून आलेलो आहे. आणि हे सोडून आलेलं नसताना आता रोजचं टार्गेट होतं फक्त ती आणि मी, आणि आपल्याला सुखरूप घरी जायचंय. आणि
या आमच्या लग्नाला साधारणतः झाले 14 वर्ष. पण हे 14 वर्ष म्हणजे ह्या पूर्ण जर्नीमध्ये उजळून निघाले, जेणेकरून आम्हाला प्रत्येक आठवणी परत परत येत होत्या की कसं आपण इन्व्हॉल्व होतोय आणि आम्ही खरंच एकमेकाच्या परत प्रेमामध्ये पडत होतो. माझ्या जिद्दीला ती पण एक साथ देत होती आणि माझ्या ज्या काही गोष्टी मी ठरवत होतो त्याच्यामध्ये तिचं पण कॉन्ट्रीब्युशन येत होतं आणि आम्ही दोघं एकमेकाकडे एक नव्याने बघत होतो आणि एक रोजचा दिवस एक नवीन चॅलेंज घेऊन यायचा आणि आणि आम्ही त्या दिवसाला जेव्हा मात करून परत दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचो तेव्हा अजून एक हुरूप यायची आणि आमच्यामधली जी बॉन्डिंग होती ती अजून स्ट्रॉंग व्हायला खूप मदत झाली या राईडमुळे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आम्हाला मी टाइम भेटला, फक्त ती आणि मी. तर आम्ही एकमेकालाच होतो, आपले जोक, आपल्याच त्या गोष्टी, वेगळीच ती फिलिंग होती. आपलं फॅमिली पूर्ण मागे आणि आम्ही रोमॅन्टिक गप्पा मारत फिरतोय सायकलवरती. तर असं एकमेकाला टॉन्ट मारणे किंवा एकमेकाला कमेंट करणे, ओव्हरटेक करताना ते हाय हॅलो करणे, असं एक वेगळंच इन्व्हॉल्व होत गेलं आणि खरंच असं वाटतंय की परत परत करावं आणि करतच जावं. तर ऑब्व्हियसली बऱ्याचशा बायका नवऱ्यांशी भांडतात की तुम्ही मला वेळ देत नाही. आमचं पण स्टार्टिंगला असं झालेलं की ऋषीने जशी सायकलिंग स्टार्ट केली सेम मी पण बोलायची, अरे काय सायकलिंग, मी पण आहे घरात. एक दिवशी तो सहज बोलला, एवढं तर चल मग माझ्यासोबत. आणि मी लिटरली सायकल घेऊन खरंच ऋषीसोबत निघाली. तशी माझी सायकल स्टार्ट झाली. मला सायकलिंगमध्ये बिलकुल इंटरेस्ट नव्हता, माझा सगळा इंटरेस्ट याच्यामुळे आला आहे आणि मी त्या गोष्टीसाठी स्पेशल थँक्स म्हणेल ऋषीला. आणि दुसरी गोष्ट अशी झाली की मी स्टार्ट केली आणि दुसऱ्या दिवशी तो बोललो जास्ती नाही ग, 100च मारायचे. आणि मी गेली आणि मी मारली 100. तेव्हापासून जो कॉन्फिडन्स आला एकमेकांना की अरे नाही आपण जाऊ शकतो आणि आपण करू शकतो. तर तिथून पुढे ही सगळी जर्नी स्टार्ट झाली जशी याने सांगितली तशी. आणि लेडीजला मला खास करून सांगायचं आहे दुसरी गोष्ट की जी गोष्ट तुमच्या नवऱ्याला आवडते किंवा जी तुम्हाला आवडते तर ट्राय करा की भांडत बसण्यापेक्षा आहे ना की त्यांना एकमेकांना आपण कसं ती गोष्ट करताना वेळ देऊ शकतो किंवा त्याला तुम्ही पॅशन बनवू शकता किंवा त्या गोष्टीला तुम्ही नवऱ्याच्या याच्यात इन्व्हॉल्व होऊन त्याचा आनंद घेऊ शकता. तर माझ्या मते ते जास्ती बेस्ट राहील कपलसाठी. थोडासा पुढे गेला की ऋषी माझ्यासाठी थांबतो, मागे बघतो आणि तो प्रेमाने मला मंगलयान म्हणत असतो. जसं मंगलयान ऑर्बिट पकडतं तसं मी तो कुठेही असला की मी बरोबर त्याच्या याच्यात येते आणि मग तो म्हणतो अरे हा आहे ही आणि चला पुढे. ह्या सगळ्या जर्नीमधला सगळ्यात डिफिकल्ट पॅच जो एक दिवस आला तो होता आमच्या राईडचा 4था दिवस. झालं असं की माझी जसं ऋषीने प्रिपरेशनमध्ये सांगितलं की वाईफ पण सोबत आहे तर त्याने डेट कन्सिडर करूनच आमची राईडची डेट प्लॅन केली होती. पण हे काही असं ठरलेली गोष्ट नसते लेडीजची, ती थोडी पुढे मागे होती आणि ऑब्व्हियसली माझ्यासोबत सेम झालं. मी दिल्लीला पोहोचायच्या आतच माझे तुमचा मंथली जो प्रॉब्लेम असतो तो माझा आला. 2 दिवस मी त्याच्यातच सायकलिंग केली आणि मे बी त्याच्यात सायकलिंग केली म्हणून किंवा बाहेर असल्यामुळे ऑब्व्हियसली पब्लिक टॉयलेट्स वगैरे वापरावे लागले. तर मला एक 4थ्या दिवशी हलकं इन्फेक्शन झाल्यासारखं झालं आणि आम्ही अजमेरच्या अलीकडे एक हायवेला मेडिकल भेटलं. तर तिथे मी प्रॉब्लेम सांगून त्याच्यावर एक ट्यूब आणि टॅबलेट वगैरे त्यांनी आम्हाला दिल्या मेडिकलवाल्याने. तर ते सगळं झालं आमचं, तो प्रॉब्लेम पण सॉर्ट आऊट झाला. मी ती जर्नी पण परत स्टार्ट केली. पण दुपारी जेवल्यानंतर जी टॅबलेट मी घेतली त्याच्याने माझी तब्येत थोडी डाऊन झाली आणि लिटरली मी चहाच्या एका दुकानाच्या इथे एक खाट होती अशी, तिकडे राजस्थान असल्यामुळे ते लोक ऑब्व्हियसली धाबा वगैरे असेल तर असं खाट वगैरे असते. मी जाऊन लिटरली सायकल लावून लेटून घेतलं. थोडासा ऋषी घाबरलेला की काय झालं आहे, कारण मी कधी एवढी डाऊन होत नाही पण त्या दिवशी मला असं झालं. आणि तो एक पॅच गेला, थोडा अर्धा तास गेला. मी एक पॉवर नॅप घेतला, मला बरं वाटलं आणि याने भरपूर मला हिम्मत दिली की अरे शेर का बच्चा है, ऐसा नहीं होगा, चलो करना है ये वो. आमचे 95 किलोमीटर साधारणतः त्या दिवशी झाले होते. तिथून पुढे 127 किलोमीटर मी म्हणजे सायकल चालवली पूर्ण. पुढचे वरचे किलोमीटर मी त्यानंतर चालवले याच्या सपोर्टमुळे. पण तरी पण त्या दिवशी एक अचानक असं झालं की वातावरण एकदम अचानक चेंज झालं. खूप पावसाचं वातावरण झालं. थोडं आम्ही पुढे आलो आणि सेम एकदम ढग भरून आले, पाऊस चालू आला, विजा, वादळ वगैरे सगळं. आणि आम्हाला राईड गिवअप करावी लागली त्या दिवशी. आमचे जास्ती किलोमीटर नाही झाले, 127 झाले. पण असं बोलतात ना की सगळ्यांचं सगळं सोबत असेल, आशीर्वाद, देवाचे आशीर्वाद, आईवडिलांचे आशीर्वाद. आम्हाला जिथे पावसाने जोरात
चालू झाला, ज्या जागेवर आम्ही घेरले गेलो, लकीली तिथे समोर हॉटेल होतं आणि जसं तसं का आहे ना, पण ते हॉटेल आम्हाला रात्री भेटलं आणि ती रात्र आमची एकदम सुखरूप गेली. आम्हाला देवाच्या कृपेने काहीच नाही झालं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडल्या. पण तो एक दिवस असा म्हणू शकतो की हो, थोडा टफ गेला आम्हाला. इंडिया गेटवरनं जेव्हा आम्ही जर्नी सुरू केली तेव्हा सुरुवातीला आम्हाला इंडिया गेट डेफिनेटली, जेव्हा आम्ही ओल्ड दिल्लीवरनं इंडिया गेटच्या दिशेने जेव्हा आम्ही सुरुवात केली, एक 5-5.5 किलोमीटरचं अंतर आहे, तर अक्षरशः असे रस्ते, सुंदर असं वातावरण, सकाळची वेळ आणि ते इंडिया गेटचे असे मोठे रस्ते, सगळ्या साईडला सिक्युरिटी वगैरे, अतिशय असं मन भरून येत होतं की आपण आपल्या राजधानीमध्ये आलोय आणि त्या इंडिया गेटच्या दिशेने, जे इंडिया गेट आपण लहानपणापासून नेहमी बघत असतो प्रत्येक न्यूजमध्ये, मोठ्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये, आणि तिकडे तर जातानाची जर्नी खूप छान होती. रस्त्याने बाजूनं पूर्ण बरेचसे VIP बंगलेज होते, नंतर झाडं वगैरे सगळे, असं सकाळचं वातावरण आणि एकदम प्लेझेंट असं वातावरण आणि सिक्युरिटी वगैरे सगळे अशी छान, आणि एक स्ट्रक्चर प्लेन रस्ता होता. तसं आम्ही इंडिया गेटला पोहोचलो. इंडिया गेटला पोहोचल्यावरती तिथे आम्ही फोटोशूट वगैरे सगळं करून तिथलं सगळं भव्य दिव्य असं ते पूर्ण वातावरण अनुभवलं आणि एक मन भरून आलं आणि एक वाटलं की नाही, हीच ती जागा, आपण याचा अट्टहास केला होता आणि इथून आता आपण सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर आम्हाला सुरुवातीला एक 40 किलोमीटर गुरगाव लागलं. तर एक स्ट्रक्चर्ड सिटी, बऱ्याचशा डेव्हलपमेंट कंपनीज वगैरे सगळ्या रस्त्याने आम्ही त्या बघितल्या, बऱ्याचशा MNC कंपनीज तिथं वगैरे रस्त्याने बघितल्या. आणि नंतरून पुढे आम्हाला हरियाणा लागलं. हरियाणामध्ये जाताना एक 100 किलोमीटर साधारणतः हरियाणा होतं. तर हायवेवरतीच असताना काही गावं बघितले. त्या गावांमध्ये जसं हरियाणी लोक असतात, तर त्यांचे बरेचसे ट्रॅक्टर्स वगैरे होते आणि ट्रॅक्टरवरती त्यांचे जे स्पीकर्स लावायची पद्धत आहे त्या साईडला, मोठे मोठे स्पीकर्स, त्याच्यावरती जोरजोरात ते लोकल लँग्वेज मधले गाणे, आणि तो एक वेगळंच म्युझिक कानावरती पडायचं आणि एक लहर यायची अशी की बाबा खरंच एक उत्साहाचं वातावरण तयार व्हायचं आणि ते पण लोक खूप ॲप्रिशिएट करायचे. आणि बऱ्याच ठिकाणी असं मी बघितलं, ग्रुप बसलेला आहे, कोणी पत्ते खेळतंय किंवा कोणी असं चर्चा करताय आणि ते असं हुक्का वगैरे पित होते किंवा असं, ते त्या गोष्टी बऱ्याचशा गावखेड्यामध्ये बघितल्या. आणि मेन म्हणजे पोशाख, प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचा पोशाख वेगळा वेगळा होता, त्यांची ती घालायची पद्धत वगैरे, लेडीजचे पण कपडे वगैरे सगळे वेगळ्या पद्धतीचे होते. जेव्हा जेव्हा आम्ही ब्रेक घ्यायचो तेव्हा त्यांचा विचारायचा अप्रोच, आदरातिथ्य एक वेगळ्या प्रकारचंच हे होतं. आणि खानपान तसं करत आम्ही राजस्थान, एक 5 दिवस राजस्थानमध्ये जर्नी केली. नंतर पुढे जयपूर व उदयपूरला आल्यानंतर एक असा पॅच आला की जेव्हा आम्ही नॅशनल हायवे सोडला आणि स्टेट हायवे पकडला आणि महाराष्ट्रात होत असणाऱ्या पावसामुळे थोडं तिकडे पण एक ढगाळ वातावरण झालं होतं. आणि तिथे एक असा पॅच आला की जिथे आम्ही ऑलमोस्ट एक पूर्ण सर्कल टाईप असं इंद्रधनुष्य बघितलं. सुंदर असं वातावरण, लांब जेवढी नजर जाईल तेवढा रस्ता, प्लेन रस्ता आणि दोन्ही साईडला हिरवीगार झाडं. आणि ते इंद्रधनुष्य इतकं मोठं आणि इतकं जवळ दिसत होतं की असं वाटलं की मी लहानपणापासून कधी एवढं भव्य दिव्य असं इंद्रधनुष्य बघितलं नाही. आणि खूप मस्त वाटलं. सगळा थकवा, सगळी मरगळ निघून गेली आणि एक परत असं ताजंतवानं झाल्यासारखं वाटलं. असंच आम्ही 5 दिवस राजस्थान केल्यानंतर आम्ही नंतर 3 दिवस गुजरातमध्ये सायकल चालवली. गुजरातमध्ये आम्ही एक ऑब्झर्व केलं की बऱ्याच वेळेस नदी क्रॉस होते. एक नदी होती किंवा मल्टिपल नद्या असतील, पण बऱ्याच ठिकाणी पूल आणि क्रॉस झालं. तर संध्याकाळची एक अशी वेळ आली जिथे सूर्यास्त होतोय, नदी होती आणि सगळे पक्षी तिथे घेऱ्या घालत होते असे. तर तो सुद्धा क्षण इतका अविस्मरणीय होता की सगळी एवढ्या दिवसाची सायकलिंग किंवा सगळं आम्ही सगळं विसरून एक 10 मिनिटं आम्ही तिथेच बसून एक आराम केला आणि त्या निसर्गाचा पूर्ण आनंद घेतला. तर असे काही क्षण खूप छान होते. रोड कंडिशन्स डेफिनेटली राजस्थान, पूर्ण राजस्थानमध्ये सुंदर असे रोड्स होते, सगळीकडे स्वच्छ सुंदर रोड, कुठेही सायकल पंक्चर झाली नाही. सगळे रस्त्यांच्या किनारावरती आणि जिथे जिथे मेन ब्रिजेस होते ते सगळे ब्रिजेसवरती कुठेच माती जमा नव्हती, काचा नव्हत्या, काहीच नव्हतं, सगळं क्लीन होतं. म्हणजे खूप छान वाटलं. तेच अनफॉर्च्युनेटली NH48 जेव्हा गुजरातवरती आलो मी, खास करून वडोदरावरनं जो पॅच होता मी पकडला, जो त्या पॅचवरती 3 लेन्स हायवे होता, त्याच्या 4थ्या लेनमध्ये सायकल चालवायला जागाच नव्हती, कारण की सगळी माती
त्या व्हाईट लाईनच्या जवळ जमा होती आणि प्रत्येक ट्रक जेव्हा जायचा ती पूर्ण माती उडवून जायचा. तर आणि खूप ठिकाणी डेव्हलपमेंटचे कामं चालू असल्यामुळे इतकी हवेत माती होती की आम्ही काही दिवशी, जसं मी मेन्शन केलं की जवळपास आम्ही नाही म्हटलं तरी 100-200 ग्रॅम आम्ही माती खाल्ली. तर डेफिनेटली अशी जर जेव्हा कामं चालू असतात तिथं त्यांनी पाण्याचा फवारा वगैरे जर मारला तर ती डस्ट खाली बसायला हे होईल, डेव्हलपमेंट तर राहणारच आहे. आणि रहदारीचा रस्ता आहे, पण ती एक ऑब्झर्व मी केलं. तर त्या हायवेवरती थोडंसं आम्हाला एक त्रास झाला सायकल चालवायला. आणि दुसरं म्हणजे शेवटचे 2 दिवस आम्ही महाराष्ट्रामध्ये आलो तेव्हा महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा चेंज म्हणजे आपल्याकडे सिमेंटीकरण केलंय. तर सिमेंटचे रस्ते माझा अनुभव नाहीये, पण एक कार चालवताना काही प्रॉब्लेम नसावा कारण त्याच्यामध्ये, पण सायकल चालवताना एक अनुभव असा आला की सिमेंटच्या रस्त्यांवरती सायकल जो स्पीड घ्यायला पाहिजे तो स्पीड घेत नव्हता. कारण की लेवलीकरण जे असतं ते कारच्या दृष्टिकोनातून बरोबर असेल कारण त्याचे व्हील थोडे मोठे असतात त्याच्यामुळे ते व्यवस्थित होतं, पण सायकलसाठी थोडंसं ते एवढं फ्रेंडली नव्हतं. तर तिथे आम्हाला थोडीशी मेहनत करावी लागली कारण रस्त्याची लेवल थोडी नसलेली असल्यामुळे. तर तो एक थोडा पॅच आम्हाला एक रस्त्यांचा अनुभव आला की महाराष्ट्रामध्ये तो सिमेंटच्या रस्त्यावरती थोडंसं आम्हाला त्रास झाला. पण ओव्हरऑल खूप छान जर्नी झाली. मी हे 400, 600, 1000 आणि 1400 अशा 4 राईड केल्या. तर या पूर्ण राईडमध्ये माझा पूर्ण याच्यामध्ये फक्त एकच पंक्चर झाला. म्हणजे ही एक खूप मला अशी अचिव्हमेंट वाटते की एवढे 1400 किलोमीटरमध्ये जर एक पंक्चर झाला, विच इज लाईक फेअर इनफ, की खूप छान रस्ते होते. याच्यावरनं मी मेन्शन करू शकतो. ज्यांना कोणाला ही राईड अशी लांब एक्सपिडिशन करायचं आहे किंवा दिल्ली मुंबई राईड करायची किंवा दुसरं कोणते डेस्टिनेशन करायचं आहे, तर आमच्या लर्निंगवरनं आम्ही काही गोष्टी सजेस्ट करू तुम्हाला. की सर्वात पहिलं मेन म्हणजे ना तुमचा सायकलचा कम्फर्ट. तुमची सायकल तुमची एकदम कम्फर्ट असली पाहिजे. एनी पॉईंट इन टाइम तुम्ही तिच्यावरती बसल्यानंतर तुम्हाला कोणत्याच प्रकारचे इरिटेशन वाटलं नाही पाहिजे. हलकातला हलका येणारा आवाज तो सुद्धा नसला पाहिजे जेणेकरून तुम्हाला त्याचं कुठे इरिटेशन होणार नाही. तुमचं बॅकपॅक अशी असली पाहिजे ज्या आपल्या दोन्ही साईडला बॅग येतात त्या शक्यतो तुम्ही घ्या. जेणेकरून काय होतं, एक साईडला तुमचे कपडे, एक साईडला तुमचं खायच्या वस्तू, जेणेकरून तुम्हाला इझी ॲक्सेसेबल असले पाहिजे. मागच्या काही राईड्समध्ये मी बॅग मागे बांधून त्याला दोरीने पॅक करायचो, पण ती अनवाइंड करणं परत वाइंड करणं हे खूप डिफिकल्ट पडतं. तर हे टाळायसाठी तुम्ही अशा बॅग घ्या की जेणेकरून तुम्हाला सेक्शन्स माहिती असले, या सेक्शनमध्ये हे सामान आहे, या सेक्शनमध्ये हे सामान आहे. ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, ऑइल किंवा काही तुम्हाला क्विक बाईट्स खायच्या वस्तू असतात वगैरे, त्या तुम्ही वरच्या वरती ॲक्सेसेबल ठेवा. आणि थोडी कॅश, की हे सगळं वरच्या वरती ॲक्सेसेबल ठेवलं पाहिजे जेणेकरून की तुम्हाला हे होईल. आम्ही ट्राय केले होते ड्रायफ्रुट्स फक्त तुम्ही कॅरी करू शकता, किंवा आम्ही होममेड काही लाडू बनवून घेतले होते कमी गोडाचे आणि जे तुम्ही खाऊ शकता एनी पॉईंट इन टाइम. कारण कसं असतं, एक तुम्हाला तो एक फॅमिली टच असतो, त्याची एक फिलिंग असते. आणि होम फूड ते होम फूड आहे, कारण एनी पॉईंट इन टाइम तुम्हाला कुठे नाही भेटलं तर तुमचं एक होम फूड तुमच्या बरोबर असलं पाहिजे. हायड्रेशन हा खूप इम्पॉर्टंट वस्तू आहे. तर हायड्रेशनवरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करताना सर्वात मेन म्हणजे ना, एक मी वॉच वापरतो, त्याच्यामुळे दर 1 तासाला मला अलर्ट येतो आणि त्या अलर्ट आला की इमिजिएटली वॉटर ब्रेक घेऊन तुम्ही पाणी पिलं पाहिजे. तहान लागल्यावरती पाणी न पिता तहान लागू नये म्हणून पाणी पिलं पाहिजे. पाणी पहिले प्यायचंय, कारण तहान लागल्यावर तुम्ही पाणी पिलं म्हणजे तुम्ही डिहायड्रेट ऑलरेडी झालात. तर तुम्हाला पहिले पाणी प्यायचंय. इलेक्ट्रॉड जे येतात 22 रुपयाला पॅकेट येतं, अतिशय छान कंटेंट असतो. नॉर्मल जसे तुम्ही पाण्यामध्ये जर घेतलं तर तुम्हाला स्वस्त आणि व्यवस्थित एनर्जी प्रोव्हाइड करतं. जर काही लोकांना प्रॉब्लेम असेल की खूप स्वेटिंग होते दुपारच्या वेळेला जास्त करून, तर त्यांनी सॉल्ट टॅबलेट पण ट्राय करू शकता, की सॉल्ट टॅबलेट सुद्धा आहेत. आणि नाही काय तर निंबू पाणी. आणि निंबू पाणीसाठी बेस्ट ऑप्शन आहे की रस्त्याने तुम्हाला हायवेला ह्या गोष्टी भेटणार नाही. तुम्ही कोणतीही एक्सपेक्टेशन ठेवू नका, कारण की ह्या गोष्टी रस्त्यावर अवेलेबल नसतात आणि सगळीकडे कोल्ड्रिंक्सच भेटतात. तर कोल्ड्रिंक्स न पिता इलेक्ट्रोड किंवा लिंब, मीठ आणि पाणी आपलं मिक्स करायचं, कॅरी करायचं आणि ते प्यायचं, कारण की त्याच्याने तुम्हाला बराच फरक पडतो. लेडीजसाठी स्पेशली मेसेज की जसं मी सांगितलं की मंथली सायकल तर असतंच, पण त्याच्यात आपण फार तर एक पॅड्स वगैरे कॅरी करतो. पण यावेळेस माझा अनुभव जो आला की मला जे इचिंग किंवा इन्फेक्शन झालं, तर मी सांगेल खास करून लेडीजला की असं जर काही प्रॉब्लेम होणार असतं, असं तर काही फिक्स नसतं, पण
जर जाणार असेल तर माइंडमध्ये ही गोष्ट राहू द्या की झालं तर काय, तर तुम्ही तुमच्या गायनॅकला वगैरे तसा कॉन्टॅक्ट करून तुम्हाला पाहिजे तर तसे ट्यूब किंवा टॅबलेट्स वगैरे कॅरी करा खास करून. दुसरी गोष्ट जसं ऋषी बोलला हायड्रेशनसाठी, तर आम्ही डेफिनेटली पाणी तर पिलं पण आम्ही ताक पण खूप पिलं, कारण खूप ऊन होतं. राजस्थानमध्ये जर बघाल ना तुम्ही तर राजस्थानमध्ये असं वाटायचं सायकलवर नाही तव्यावरच बसलोय, लिटरली ही फिलिंग यायची आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही जेव्हा ब्रेक घेतलाय जेवढं पाणी पिलं त्याच्या डबल आम्ही ताक पिलेलो आहे. त्याच्यामुळे आम्हाला खूप सपोर्ट झाला. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्लॅनिंग. तुमचा दिवस तुम्हाला प्लॅन करणं गरजेचं आहे की एक साधारणतः 25 किलोमीटरवरती आम्ही एक ब्रेक घ्यायचो, तेव्हा आम्ही ब्रेकफास्ट करत होतो. 70 ते 80 किलोमीटरवरती आम्ही साधारणतः लंचसाठी जागा बघत होतो, आणि एक 100 किलोमीटर 125 किलोमीटर झाल्यानंतर आम्ही एक टी ब्रेक घेत होतो, जेणेकरून एक शेवटचे 20 किलोमीटर बाकी राहतील. आणि त्यासाठी तर ती एक माइंडसेट प्लॅनिंग टायमानुसार की बाबा मला साधारणतः 12 वाजेपर्यंत किंवा 1 वाजेपर्यंत एवढे किलोमीटर संपवायचे, ते जेणेकरून तुम्ही ते टार्गेट जर नाही ठेवणार छोटे छोटे टार्गेट्स, तर ते दिवसाच्या शेवटाला किलोमीटर उरल्यानंतर जे फ्रस्ट्रेशन येतं किंवा जे वाटतं की आपलं टार्गेट नाही झालंय, तर तसं नाही होणार. तर ती एक डे वाईज प्लॅनिंग, किलोमीटर वाईज प्लॅनिंग पण करून ठेवा, ती अतिशय गरजेची आहे. आणि याच्यापेक्षा सर्वात मोठी गोष्ट म्हणजे माइंडसेट, की आपण ही या गोष्टीला रेडी राहायचंय की आपण आता घर सोडलंय आणि आपण रस्त्यावरती आहोत. रस्त्यावर म्हणजे आपण एक जर्नी करतोय, तर याच्यात अनएक्सपेक्टेड चॅलेंजेस येणार आहेत. तर त्याच्यासाठी थोडीशी जागा ठेवणं गरजेचं आहे की बाबा एखाद दिवशी असं होईल की थोडे 10-15 किलोमीटर कमी होतील, तर इट्स ओके, ते तुम्ही पुढच्या दिवशी कमी कव्हर करू शकता. पण आडून राहणं की बाबा नाही मी 140 किंवा 150 करणारच, आणि ते करण्याच्या नादामध्ये तुमचं हॉटेल जे तुम्हाला स्टे कुठं करायचा तो तुम्ही चुकले, तर तुम्ही पुढे परत 50 किलोमीटर किंवा 30 किलोमीटर चालायला लागले. तर असं करू नका. तुमचा स्टार्ट आणि एंड हा फिक्स ठेवा की स्टार्ट हाच राहील आणि एंड हाच राहील, याच्यात जेवढं होईल तेवढं. आणि जे काही तुम्हाला वाटलं की इथं कमी पडलो किंवा इथं जास्त झालं, तर ती तुम्ही पुढच्या दिवशी कव्हर अप करा. कारण टार्गेट्स पण ठरवणारे तुम्हीच आहे आणि त्याला पूर्ण करणारे पण तुम्हीच आहे. या राईड मागे आम्ही दोघंच नाहीये, खूप असे हात आहे की ज्यांची आम्हाला खूप सपोर्ट होता, त्याच्यामुळे आमच्याकडनं हे सगळं शक्य झालं. ऑब्व्हियसली त्याच्यात पहिला नंबर तर मम्मी पप्पांचा आहे, घरात त्यांचा सपोर्ट, त्यांचा आशीर्वाद होता, म्हणूनच ते पार पडलं. पण फ्रेंड सर्कलमध्ये पण खूप असे जण आहे की ज्यांनी आमचा विचार ऐकला की अरे तुम्ही जाताय, तर त्यांनी आम्हाला खूप पॉझिटिव्ह हे केलं की जा तुम्ही करू शकता असं. आणि त्याच्यात काही अजून स्पेशल फ्रेंड आहे की ज्यांचा खूप सपोर्ट होता. तर काही नावं मला नक्की नमूद करायची याच्यामध्ये. सर्वात पहिलं नाव म्हणजे मला सांगायचंय की सनी रहेजा. तो माझा खूप जवळून राईड ट्रॅक करत असतो. त्याने मला मेक शुअर केलं की सायकल माझी वेल कंडिशनमध्ये आहे, सर्व्हिसिंग करून घेतली आहे आणि टायर्स बदलले आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याने माझ्याकडनं चेक करून घेतल्या. स्वतः घरी येऊन आम्ही दोघांनी जाऊन त्या सगळ्या गोष्टी कव्हर अप करून घेतल्या. इंद्रजीत इवा सायकलिंग सगळ्यांना माहिती आहे, सायकल डॉक्टर. त्याने सायकलचा पूर्ण मेंटेनन्स व्यवस्थित करून मेक शुअर करून दिलं की तुम्ही बिंदास तुमची जर्नी पूर्ण करू शकता. तर त्याने ती एक गोष्ट डेफिनेटली हे केली. त्याच्यानंतर हेमंत जाधव याने पण एक संकल्पना ऐकली होती. मागच्या वर्षी ॲक्च्युली त्यांना ही राईड करायची होती, पण काही तब्येतीच्या कारणामुळे ते करू नाही शकले. पण त्यांनी डेफिनेटली पूर्ण गायडन्स केला, सपोर्ट केला, आणि जर्सीज वगैरे पण त्यांनी आम्हाला स्पॉन्सर केली. महेश दाभोळकर डेफिनेटली पूर्ण जर्सीचं डिझाईन हे जे पूर्ण, मी त्याला फक्त दादाला सांगितलं की माझी संकल्पना दादा कसं करता येईल, त्याने फक्त माझ्याकडनं ऐकून घेतलं 5 मिनिटं आणि डोळ्यासमोर जी जर्सी ठेवली तर आम्हाला म्हणजे काही बोलायला चान्सच नाही राहिला. की पूर्ण वरून खालपर्यंत आणि पूर्ण फ्रंट बॅक साईड अतिशय व्यवस्थित विचार करून त्याने ती कलर कॉम्बिनेशन्स डिझाईन केली आणि हे केलं. महेश दादाला मी भेटलो होतो 2022 साली. 50 किलोमीटरची राईड मी जेव्हा पवई लेकला केली होती, तेव्हापासूनचे आत्तापर्यंत दादाबरोबर कंटिन्युअस कॉर्डिनेशन असतं. आणि वेळोवेळी त्याचे जे व्हिडिओ बघून थोडं मॉरल लावून झालं की लगेच अप होत असतं. तर डेफिनेटली त्याचं पण एक आभार. कारण त्याच्यामध्ये गोपाल साहेबांना मी कॉन्टॅक्ट केला होता की एक जर्सीचं कसं मला 1 किंवा 2 क्वांटिटी घ्यायची तर कसं अवेलेबल होईल, तर त्यांनी मला इमिजिएटली नंबर्स प्रोव्हाइड करून गायडन्स केला की कुठून हे करता येईल असं. तर असं खूप जण आहेत की ज्यांचं प्रत्येक ठिकाणी वेळोवेळी आम्हाला सजेशन आहे, गायडन्स आहे, प्रत्येक वेळोवेळी त्यांनी आम्हाला मदत केली. तर
डेफिनेटली याच्या पूर्ण जर्नीमध्ये मी कोणाचं नाव विसरले असेल आणि डेफिनेटली पूर्ण परिवार घोडबंदर सायकलिस्टचे सगळे मित्र असतील किंवा माझ्या सोसायटी मधले काही मित्र, माझ्या बरोबर उठणारे बसणारे मित्र, तर आम्ही फक्त फ्रंटला सायकल चालवत होतो, पण हे सगळ्या लोकांचे आशीर्वाद आम्हाला बरोबर घेऊन जात होते आणि त्यांच्या त्या सगळ्या संगनमतामुळे आणि कॉर्डिनेशनमुळेच हे सगळं शक्य झालं आणि आम्ही ती पूर्ण केली. सायकलिंग एवढे 15,000 किलोमीटर सायकलिंग, घर सोडून एवढं सगळं आपण दिल्ली ते मुंबई किंवा गोवा किंवा अशा सगळ्या सायकलिंग, तर याच्यामध्ये माझं आमच्या दोघांचं फक्त एवढंच मत आहे किंवा आम्ही सगळ्यांना तुम्हाला एकच रिक्वेस्ट करू शकतो की पैसे कमवणं, फॅमिली, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, याला काही पर्याय नाही आहे, हे आपला अविभाज्य घटक आहे आणि हे राहणारच. तर सगळ्यांना याच्यातून एकच रिक्वेस्ट आहे की तुमचा फिटनेस खूप महत्त्वाचा आहे आणि नुसतं फिटनेस आहे आणि तो फिटनेस मधून आपण काय साध्य करू शकतो, हे दोन्ही जेव्हा कॉम्बिनेशन येईल तेव्हाच तो समजेल की खरंच फिटनेस आहे. नाहीतर आपण नुसतं मी फिट आहे, मी जिमला जातोय याच्यावरनं नाही, पण आपण काही एखादं गोल डिसाईड केलं आणि ते पूर्ण करू शकतो का नाही करू शकत याच्यावरनं ते टेस्ट करणं पण गरजेचं आहे. म्हणून हा सगळा 8 तास, म्हणून हे ते. तर मी तुम्हाला हे नाही सांगत की तुम्ही सायकलिंगच करा, तुम्हाला जो स्पोर्ट्स आवडेल तो तुम्ही करा, सायकलिंग करा, रनिंग करा, क्रिकेट खेळा, कोणताही, पण त्याच्यामध्ये एक नवीन नवीन चॅलेंजेस दरवर्षी ॲड करा, नवीन नवीन गोल ॲड करा आणि त्याच्या दृष्टिकोनातून जा. याच्यामध्ये मी अजून एक महत्त्वाचा संदेश देईल की जेव्हा तुम्ही ही जर्नी करता तेव्हा तुम्ही ऑटोमॅटिकली एक जे तुम्हाला कोणतेही वाईट व्यसनं असतील त्या वाईट व्यसनांपासून तुम्ही लांब होत जाता आणि त्याच्यानंतर तुम्ही हेल्दी होता. आणि आम्ही दोघं टाटा मेमोरेबल हॉस्पिटलमध्ये आम्ही प्लाझ्मा डोनर्स आहोत आणि यासाठी आम्ही डोनर्स आहोत कारण की आपण जर फिटनेस मेंटेन केला तर ब्लड डोनेशन, प्लाझ्मा डोनेशन या सगळ्या ॲक्टिव्हिटींसाठी आपण रेडी असतो आणि याच्यातून पण सुद्धा आपण समाजाला काहीतरी देऊ शकतो. तर ह्या सगळ्या तुमच्या फिटनेसमध्ये, या फिटनेस जर्नीमध्ये तुम्ही ह्या सुद्धा गोष्टी ॲड करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही कॉन्ट्रीब्युशन करू शकता. तर ह्या सगळ्यांमध्ये एकच गोष्ट आहे की तुम्ही फिट असाल तर तुम्ही तुमच्या फॅमिलीला आणि समाजाला पण फिट बनवू शकता. तर मेक शुअर करा की फिटनेसवरती लक्ष असलं पाहिजे आणि दिवसातले 1 तास ते 1.5 तास तुम्ही स्वतःसाठी आणि विकेंडसाठी तर एक स्पेशल काहीतरी असं तुम्ही केलं पाहिजे जेणेकरून तुमचा फिटनेस राहील. मित्रांनो, तुम्हाला मी एक रिक्वेस्ट करतो या व्हिडिओच्या माध्यमातून आणि या ज्या चॅनल जे आम्ही बनवलं आहे महेश दाभोळकर यांनी, याच्यामध्ये मेन उद्देश आहे की मॅक्सिमम लोकांनी, खूप लोकांनी त्यांचं वय कोणतंही असो या सायकलिंगची जी बेनिफिट आहे ते ओळखावे आणि याच्यामध्ये यावं. पण त्याच्याबरोबरच आम्ही ही सुद्धा रिक्वेस्ट करतोय तुम्हाला सगळ्यांना की जरुरी नाही आहे की तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या फक्त सायकलिस्ट मित्रांनाच पाठवला पाहिजे. तुम्ही कोणत्याही एज कॅटेगरीमध्ये कोणालाही हा व्हिडिओ पाठवा. हा एक मोटिवेशन जर्नी आहे, ही एक मोटिवेशन ताकद आहे जी आपण एकमेकाला देऊ शकतो आणि एकदम सहजरित्या देऊ शकतो. तुम्हाला फक्त एक तुमच्या जवळचे 5 मित्र किंवा 10 मित्र किंवा तुमचा जो मित्र परिवार आहे किंवा तुमचे रिलेटिव्स आहेत त्यांना फक्त हा व्हिडिओ पाठवायचा आणि सांगायचं आहे की जर माणूस जिद्दीला पेटला तर काय काय करू शकतो. तो नक्कीच वेगळे शिखर गाठू शकतो, पण ते बघ सुरुवात करायची गरज आहे. तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ फक्त सायकलिस्ट लोकांनाच न पाठवता तुमच्या सगळ्या रिलेटिव्सला, तुमच्या सगळ्या मित्रांना जे कोणत्याही स्पोर्ट्स करत असतील किंवा करतही नसतील तर तुम्ही त्यांना सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवा आणि तुमच्या हेल्थचं इम्पॉर्टन्स आणि फिटनेसचं इम्पॉर्टन्स त्यांना कळवून द्या. जय शिवराय.